मुंबई कोस्टल रोड 13,060 कोटी रुपये खर्च करून हा बनत असलेला मुंबईमधला कोस्टल रोड आहे. 11 मार्च 2024 अलीकडेच या कोस्टल रोडचा एक भाग जो फेज 1 म्हणून आपण ओळखतो तो भाग आता प्रवास करण्यासाठी हा उपलब्ध झालेला आहे. नरिमन पॉईंट ते वरळी हे अंतर आता जवळपास 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये आपण या कोस्टल रोडवरून आपण पार करू शकतो. हा आपल्याला जो कोस्टल रोड दिसत आहे हा वरळी ते नरिमन पॉईंट या भागामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. तर चला आपण आज त्याची माहिती घेऊ. बघा हा कोस्टल रोड आहे आणि हा आपल्याला 4 पदरी दिसत आहे. म्हणजे आपण आतमध्ये जेव्हा टनलमध्ये जाऊ तेव्हा हा 3 पदरी होतो. म्हणजे आणि आपण या कोस्टल रोडमध्ये जेव्हा टनलच्या बाहेर आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा वाहनाची स्पीड ही 80 किलोमीटर ठरलेली आहे आणि जेव्हा आपण टनलच्या आतमध्ये जातो तेव्हा याची स्पीड आपल्याला 60 किलोमीटर अशी ठरलेली आहे. तरी आपण वाहन चालवताना ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. बघा मुंबईमधील आपल्याला जी उंच उंच बिल्डिंगे आपल्याला समोर दिसत आहे. बघा डाव्या साईडला पण खूप उंच इमारती आहे. बघा आता आपण फ्लायओव्हरवरती चढलेलो आहोत. बघा समोर आपल्याला उंच इमारती दिसत आहे. हा 8 पदरी आपण जेव्हा या प्रवास करतो या कोस्टल रोडवरून तर आपल्याला हा प्रवास एकदम जवळ होतो नरिमन पॉईंट ते वरळी. बघा समोर फ्लायओव्हर दिसत आहे. हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. बघा उजव्या हातावरती समुद्र दिसत आहे. बघा इमारती आहे. मुंबईमध्ये जी ट्रॅफिक असते त्या ट्रॅफिकमधून आपल्याला या कोस्टल रोडवर हा जेव्हा पूर्ण तयार होईल तेव्हा जी मुंबईमध्ये जी ट्रॅफिकची समस्या आहे ते पूर्णपणे म्हणजे काही प्रमाणात तरी या ट्रॅफिकमधून आपल्याला म्हणजे अडथळा निर्माण होणार नाही. बघा नरिमन पॉईंट मंत्रालय बोर्डवरती लिहिलेलं आहे आणि हे समोर आपल्याला टनल दिसत आहे. बघा बघा समोर बोर्डवरती लिहिलेलं आहे. आता आपण टनलमध्ये एंट्री केलेली आहे. बघा आतमध्ये 3 पदरी झालेला आहे. बघा यू आर एंट्रिंग इंडिया फर्स्ट अंडर सी टनल बाय L&T
LNTने हे टनल निर्माण केलेले आहे. आतमध्ये इमर्जन्सीसाठी फायर ब्रिगेडसाठी पण आपल्याला येथे जे उपकरण आहे ते ठेवलेले दिसत आहे. बघा 60 किलोमीटरचं बोर्ड पण लावलेलं आहे, म्हणजे आपल्याला 60 किलोमीटर प्रति तास ही स्पीड आपल्याला आपल्या जी 4 व्हीलरची ठेवावी लागेल. डायरेक्शनसाठी सूचना पण दिलेल्या आहेत. हे भारतातलं पहिलं समुद्राखालून गेलेलं टनल आहे असं आपल्याला सांगता येतं. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला पोहोचत जातील. बघा समोर आपल्याला टनल दिसत आहे. इमर्जन्सी एक्झिट पण आपल्याला आतमध्ये टनलमध्ये दिसत आहे. टनल पूर्ण क्लीन आहे. बघा बघा आता समोर टनल समाप्त होणार आहे आणि जो नरिमन पॉईंटचा जो लोकेशन आहे त्या तिथे आपण आता पोहोचणार आहोत. बघा आपण पोचलेलो आहोत नरिमन पॉईंट. बघा LNT भारताचा राष्ट्रध्वज हे इथे आणि महानगरपालिकेचा ध्वज असे इथे लावण्यात आलेले आहे. समोर आपल्याला मरीन ड्राइव्ह दिसत आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. धन्यवाद.